नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण खजूर घालून ड्रायफ्रूट लाडू करणार आहोत। शुगरवाल्यांसाठी पण चालतात। तर ना मी हे बघा, मी खजूर घेतली। ही खजूर अशीच आहे, ती फोडून घ्यायची। मी फोडून ठेवली याच्यामध्ये। तर आता मी एक वाटी खोबरं घेतले, अर्धी वाटी काजू घेतले, अर्धी वाटी बदाम, थोडासा पिस्ता घेतलाय, अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या, अर्धी वाटी मनुके घेतलेत आणि अर्धी वाटी आपले हे भोपळ्याच्या बिया घेतल्या, थोडेसे अंजीर घ्यायचे, हे जर्दाळू आहे आणि मगज बी लागेल आपल्याला, थोडेसे शेंगादाणे घेतले। तर आता आपण हे अगोदर थोडंसं तूप टाकून भाजून घेऊ। हे का थोडंसं तूप टाकून मी सगळं कापून घेतलंय अगोदरच। हे ड्रायफ्रूट सगळे, बदाम, हे आपले काजू, ते सगळे कापून घेतले। ते आता आपण थोडेसे मी आता काजू आणि बदाम भाजून घेते। त्याच्यामध्ये मनुके टाकते। ते चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा, मी काजू, बदाम आणि मनुके भाजून घेतले। आता आपण असे काढून घेऊ, चांगले लाल होईपर्यंत भाजायचे। मी त्याच्यातच आता हे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि पिस्ता आहे तो परतून घेते। चांगलं भाजायचं। आता मी भोपळ्याच्या बिया, पिस्ता आणि सूर्यफुलाच्या बिया पण भाजून घेतल्या, त्या पण आपण काढून घेऊ। हे पौष्टिक असतात लहान मुलांसाठी पण। लहान मुलांना करायचे असले तर थोडेसे बारीक केले तरी चालेल। जर्दाळू आहे आणि अंजीर आहे, ते पण भाजून घेते। आपले अंजीर पण भाजून झाले। अंजीर आणि जर्दाळू आहे ते पण भाजून झाले। तुमच्याकडे जे असतील ड्रायफ्रूट ते घालायचे। तर मी थोडेसे शेंगादाणे परतून घेते। शेंगादाणे थोडेसे भाजले का असे मिक्सरला थोडेसे फिरवायचे। तर बघा, असे बारीक गॅसवर साल निघेपर्यंत असे उकळायला लागले का काढून घ्यायचे आणि थोडेसे मिक्सरला फिरवायचे। खोबरं भाजून घेऊ। खोबरं लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। का मी शेंगादाणे सालासकटच वाटले, ते पण आता आपण हे ताटात काढून घेऊ। काय झालं बघा, आपलं खोबरं पण भाजून झाले। आता आपण खोबरं पण काढून घेऊ। बघा, आपले सगळे भाजून झाले। आता आपण खजूरना अशी परतून घेऊ। तूप टाकते चमचाभर। आता आपण खजूर टाकते। मी ही खजूर फोडून ठेवलेली आहे, बिना गुळाचे, बिना साखरेचे आपल्याला लाडू बनवायचे। आता खजूर आपण परतून घेऊ चांगली गोळा होईपर्यंत। हे का आपली खजूर चांगली झाली। आता आपण काढून घेऊ, ड्रायफ्रूट मध्ये काढून घ्यायची। थोडेसे जायफळ पावडर, विलायची पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर मी मीठ टाकते। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। गरम आहे, आपण एक एक करून सगळे लाडू बांधून घेऊ। गरम आहे ते, अजून गरम गरमच बांधायचे। हे बघा, आपले लाडू छान झाले। तुम्हाला जर आवडले तर एकदम सोपे पण आहे। तुम्हाला जर आवडले तर नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। हे बघा, मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला। हे बघा, आतमध्ये पण असे मस्त झाले। अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा। बाय बाय।